कडेलमध्ये शेत रस्त्याचा वाद पेटला, एकतर्फी मोजणीचा आरोप करत शेतकऱ्याचा संताप। तळोदा तालुक्यातील कडेल येथे शेतकऱ्यांच्या वहिवाटीचा प्रश्न चांगलाच ऐरणीवर आला आहे। शेतमोजणीच्या प्रक्रियेत प्रशासनाकडून पारदर्शकता पाळली जात नसल्याचा आरोप करत संबंधित शेतकऱ्याने ही मोजणी एकतर्फी आणि संशयास्पद असल्याचा दावा केला आहे। यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी तळोदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजन मोरे स्वतः उपस्थित होते। कडेल येथील सुभाष तुंबडू पाटील यांच्या मालकीच्या शेतातून काही शेतकरी आपली वहिवाट नेण्याचा प्रयत्न करत आहेत। मात्र आपल्या खासगी मालकीच्या शेतातून रस्ता देण्यास पाटील यांनी स्पष्ट नकार दिला आहे। हा वाद सुरू असतानाच दुसऱ्या गटाने या रस्त्यासाठी शेतमोजणीची मागणी केली होती। शेतमोजणीसाठी दिलेल्या प्रशासकीय नोटिशीवर जावक क्रमांक आणि अधिकृत शिक्का नसल्याचे समोर आले आहे। शेतकरी जयेश पाटील यांनी यावर तीव्र आक्षेप घेतला आहे। प्रशासनाकडून या नोटिसा ऑनलाईन असल्याचे सांगण्यात आले, तरीही नोटिशीवर संबंधित शेतकऱ्याचे नाव पेनाने खाडाखोड करून का लिहिले गेले, असा सवाल जयेश पाटील यांनी उपस्थित केला आहे। मोजणीची प्रक्रिया केवळ एका बाजूने आणि घाईघाईने होत असल्याने यात पाणी मुरत असल्याचा आरोप जयेश पाटील यांनी केला आहे। या वादामुळे कडेलमधील शेतकरी हवालदिल झाले असून जोपर्यंत कायदेशीर आणि पारदर्शक पद्धतीने कागदपत्रांची पूर्तता होत नाही तोपर्यंत मोजणी मान्य करणार नसल्याची भूमिका जयेश पाटील कुटुंबाने घेतली आहे। आता या प्रकरणावर महसूल विभाग आणि भूमी अभिलेख कार्यालय काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। गावकरी एक्सप्रेस न्यूजसाठी जगन ठाकरे, मुख्य संपादक, नंदुरबार। गट नंबरचा उल्लेख नाही तरी त्यांनी असं दाखवत आहे ऑन रेकॉर्ड पेपर शेत मोजून झालंय माझे असं दाखवत आहे, पण पेपर मध्ये ते नाहीये, उल्लेख नाहीये। मग याचं हे कसं काय करणार आम्ही, गृहविवेक कसं काय धरणार? आणि मोजण्याच्या दिवशी खुणा काढण्याच्या दिवशी ते पेनाने लिहून देत आहे, म्हणजे त्याच्यात उल्लेख आहे। म्हणजे याच्यात काय काय समजायचं आम्ही का मोजणीच्या दिवशी मोजणी केलेली ऑन पेपर का मग खुणा काढण्याच्या दिवशी यांचा काही काळा बाजार असेल याच्याकरता मग त्यांनी ऍड केलेलं आहे। याच्यात आम्हाला काही म्हणजे हे वाटत नाहीये का खरं आहे का खोटं, हे सगळं काय सगळं बनवा बनवी चाललंय का काय चाललंय यांचं काही माहित नाही। तुम्ही कायद्याच्या सहारा घेऊन पुढे लढा हो देणार आहेत का? हो नक्की नक्की। मग हे सगळं पेपर कशासाठी ठेवलेत आपण, त्याच्यासाठीच आहे ना। डॉक्युमेंट बोलताना त्यांचे चुकले ते मान्य करायला तयार नाहीत, आम्ही काय करणार? मोजणी माझी झालेली नाही या क्षेत्राची, फक्त ऑन मॅन्युअली केली त्यांनी, पण ऑन पेपर माझी मोजणी माझे गट क्रमांक नंबर ऍड केलेला नाही। कसं काय तुम्ही मोजणी करताय आणि खुणा काढताय? आणि ही मोजणीला तुम्ही ग्राह्य धरत नाही असं तुमचं म्हणणं आहे? संपला विषय। मी काय कोर्ट पण नाही धरणार, कारण नोटीस मध्ये गट क्रमांक चतुर्सीमा काढली असेल नाही या लोकांनी, मग त्याच्यात माझा हाच गट क्रमांक का सोडला? असं तुमचं. आवक क्रमांक नसेल किंवा शिक्का नसेल तरी ते नोटीस चालतं, ऑनलाईन असतं असं सांगताय। तर या साहेबांवर कडक कारवाई करायला पाहिजे आणि या रिपोर्टची काहीतरी सर्चिंग करायला पाहिजे का काय चाललंय हे सगळं। माझ्या 2009 माझी मोजणी झाली आहे, त्या खुणा तिकडे म्हणजे तिकडे काटाय ते आणखी। तर मग हे सर बरोबर आहेत का आमचे सर बरोबर होते ते आता सिद्ध करणार। सगळं निघतंय हे सर सांगताय। मग पेनाने का उल्लेख केलेला आहे माझ्या? पेनाने उल्लेख कशासाठी केलेला आहे दाखवा मला इथे। आणि गट क्रमांक 31 पश्चिमेला आहे, त्यांनी पूर्वेला दाखवलेलं आहे, त्यांनी हे दाखवून द्यावं, सिद्ध करून द्यावं का पूर्वेला आहे ते गट क्रमांक। संपला विषय।